इंडिगो विरोधामध्ये केंद्र सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत। इंडिगोचे सीईओ पीटर एल्सबर्ग यांना हटवण्यात येणार आहे। इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंड सुद्धा लावण्यात येणार आहे। अनेक विमानं रद्द झाल्यामुळे इंडिगोवर कारवाई होणार आहे। आज संध्याकाळी नागरी उड्डाण मंत्री आणि इंडिगो अधिकारी यांची बैठक देखील होणार आहे। गेल्या 3 दिवसांपासून इंडिगोची सेवा पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। आजही कित्येक फ्लाइट्स या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आता इंडिगोच्या सीईओवर देखील त्यांना हटवण्यात येणार आहे आणि इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंड देखील लावण्यात येणार आहे। नागरी उड्डाण मंत्री आणि इंडिगो अधिकारी यांची आज बैठक होणार आहे। इंडिगोचं विमान रद्द झाल्यानंतर तिकिटाचे पूर्ण पैसे आता परत मिळणार आहेत। ज्या पेमेंट मोडने पेमेंट झालं त्यानुसार रिफंड मिळणार आहे। इंडिगोच्या प्रशासनाकडून प्रवाशांसाठी ही सूचना जारी करण्यात आली आहे। 5 ते 15 डिसेंबरच्या यात्रेच्या रद्द आणि रिशेड्यूलवर पूर्णतः सूट असेल। इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेचा मंत्री आणि आमदार यांना सुद्धा फटका बसलाय। फ्लाइट रद्द झाल्यामुळे आमदारांचा ट्रेन आणि कारने प्रवास। पश्चिम महाराष्ट्रामधील आमदारांनी नागपूर अधिवेशनासाठी फ्लाइटचं बुकिंग केलं होतं, मात्र आता महाराष्ट्राच्या कोकणातील लोकप्रतिनिधींना देखील याचा फटका बसणार आहे। इंडिगोच्या फ्लाइट रद्द झाल्यानंतर आता आमदार सुद्धा नागपूर अधिवेशनासाठी म्हणून आपल्या कारनं किंवा मग ट्रेननं प्रवास करतायत। चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झालेला आहे। रिक्षामधून आलेल्या आंबेडकर अनुयायांना परवानगी नाकारल्यामुळे हा वाद झाला। दादरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आंदोलनामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या पायावरून गाडी गेल्याचा प्रकार घडलाय। चुनाभट्टी आंदोलनाच्या दरम्यान एका आंदोलक महिलेला भोवळ देखील आली। काही सगळी दृश्य आपण पाहतोय। सगळ्या ज्या रिक्षा आहेत त्या या ठिकाणाहून सोडण्यात आता सुरुवात केलेल्या पोलिसांनी सगळ्या रिक्षा सोडलेल्या चुनाभट्टीच्या पुढे। सर्व भीमसैनिक आक्रमक झाल्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हे सगळे भीमसैनिक आता आलेले। ताई, सोडलं जाते, काय म्हणाल? बाबूची प्रकृती व्यवस्थित आहे का? नाही, धक्काबुक्की करतात आहो। असं थोडी नसतं। बाळ बघत नाहीत, काय नाही, धक्काबुक्की करायला लागले। जेवला का तुम्ही? जेवलात? कुठे जेवतोय? जेवायला घेतलं होतं तर ते धक्काबुक्की करायला लागलेत। ते बघा, काजबी सगळं तोडून टाकलं आमचा आणि चावी पण घेऊन गेलेत। स्वतःची गाडी आहे? मग काय तर। ही गाडी आहे जी पुढे नेण्याचा प्रयत्न झाला। या गाडीची चावी पोलीस घेऊन गेले आणि चावीचे तुम्ही मालक आहात गाडीचे? हो। अच्छा, ते गाडी चालवत होते ते कुठे? माझे मिस्टर गेले ना आता चावी घ्यायला, पण चावी कशी घ्यायची? चावी त्यांनी चालू गाडी चावी घेऊन गेले। ती रिक्षा रस्त्यातच उभी आहे। चाबी इसका चाबी। तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय की चावी घेऊन गेल्यामुळे रिक्षा मध्यातच थांबलेली आहे आणि आता ही गाडी कशी निघणार हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न। तर बाकीच्या जी वाहतूक कोंडी होती ती आता सुरळीत करायला सुरुवात झालेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीचं सध्या मुंबईच्या चुनाभट्टीमध्ये वातावरण आहे। आणि आज खूप 1 तास झालं ट्रॅफिक मध्ये। वाहतूक कोंडी सुटत नाही, त्रास होतोय। हा ना, लय त्रास होतोय। कामावर पण पोहोचायचं आहे, कामातनं पण प्रेशर आहे। हे बघा, या ठिकाणी किती वेळापासून ट्रॅफिक कोंडी? बघा, काही जण बोलत नाहीयेत, काही जण बोलतायत। पोलीस या सगळ्यांना समजवण्याचा पण प्रयत्न करतायत आणि बऱ्याच लांबून हे सगळे जे भीमनुयायी। हा, बोला काय मूर्खपणा। तर पुण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केलेली आहे। 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना रंगेहात एसीबीने अटक केली आहे। सापळा रचत एसीबीने ही कारवाई केली आहे। पुण्यामध्ये एसीबीने मोठी कारवाई केली। 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली आहे।